काय हवालदार? नमस्कार. अरे नमस्कार नको करू, नमस्कार नको करू. हवालदार नमस्कार साहेब. आठवतंय 2013 साल काय केलं होतं आपण? जाणता राजा. क्या बात आहे. मी कधीच तुम्हाला लांगी भैयाजी वगैरे असं कधीच म्हटलं नाही. हवालदार हवालदार छान वाटतं बघ. मी ज्यावेळेस या भूमिकांच्या शोधात होतो त्यावेळेस सगळ्यात मोठं पात्र म्हणजे कान्होजी नाईक जेधे देशमुख. विचार करत होतो की कोण ही भूमिका करू शकेल. विचार करता करता अनेक चेहरे डोळ्यासमोर आणत होतो आणि पहिला चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला तुमचा. एक खास मावळी व्यक्तिमत्व, मावळातलं. आणि मग विचार केला की या चेहऱ्याला त्या झुपकेदार मिशा, पाठीवर ढाल कसा दिसेल हा गडी. आणि मी नक्की केलं बस माझा कान्होजी नाईक जेधे हाच. आणि मग आपल्या प्रॅक्टिसला सुरुवात झाली. आठवतंय तुम्ही माझ्याकडे घरी यायचा आधी? हो सर. किल्ली घेऊन. सांग ना ती आठवण. समरात उभा हा शेर फिरे समशेर काय हे तेज. समरात उभा हा शेर फिरे समशेर काय हे तेज. दुमदुभी दुमदुमे नभी, दुमदुभी दुमदुमे नभी, जमाला नभी. धन्य शिवराज, धन्य शिवराज, धन्य शिवराज. समरात उभा हा शेर फिरे समशेर काय हे तेज. समरात उभा हा शेर फिरे समशेर काय हे तेज. समरात उभा हा शेर फिरे समशेर काय हे तेज. शाळा उघडाया सुरुवातीला बंगल्यावरून चाव्या आणायच्या. आता रोजचं काम तुमचं? रोजचं काम माझं. हां. आणि ज्या वेळेला तुम्ही मला सांगितलं की ही भूमिका तुम्ही केली पाहिजे त्यावेळेला मी थोडासा गडबडलो की मला हे जमेल का. पण सर म्हटले नाही, ही तूच करायची आणि मीच करायचे म्हटल्यानंतर माझ्या पुढं दुसरा पर्यायच नाही. म्हणून काय करावं म्हटलं आता की. आणि मग चावी आणायला गेल्यानंतर सुरुवातीला तुम्ही मला म्हणायचे चावी मिळणार नाही, का बरं? पहिली प्रॅक्टिस कर. आणि प्रॅक्टिस करता करता मला म्हणजे साधा उभा सुद्धा राहता येत नव्हतं की प्रॅक्टिस कशी करावी, समोरच्या डायलॉग कसे बोलावेत. सुरुवातीला मला आठवतंय मी सुरुवातीला तुमच्याकडच्या प्रॅक्टिससाठी उभा राहिलो तर तुम्ही मला म्हटले नीट उभा राहा. आणि ती ॲक्शन करताना तुम्ही मला ती काही जमत नव्हती खरं सांगायचं. तुम्ही मला म्हटले काय कबड्डी खेळायला आलायस का, नीट उभा राहा. काय कबड्डी खेळायला आलायस का, नीट उभा राहा. बरं ठीक आहे म्हटलं. आणि मग ती रोज प्रॅक्टिस करता करता मला अक्षरशः म्हणजे पहिल्यांदा आपण शिकलो मुजरा करायला. हो सर. त्या मुजऱ्यामध्ये 2 प्रकार आहेत सर. मी मुजरा असा केला सुरुवातीला. ते म्हटले तसा नाही, मावळ्यांचा मुजरा तुला सांगतो म्हणले कसा करायचा. मग मावळ्यांचा मुजरा असा असतो म्हणले महाराजांना असा. मग तो मुजरा करायला शिकल्यानंतर पुढचे किती बारकावे आपण त्यावेळेस शिकलो की मुजरा करायचा. मान खाली आणि सावकाश मानवर आणि वर केल्यानंतर महाराजांकडे आदराने बघायचं. किती बारकावे तू शिकलास याच्यातनं? याच्यामधून म्हणजे महाराजांबरोबर जाताना डायरेक्ट तिथं जायचं नाही, दबकत दबकत जायचं. आत कोणी आहे का, येऊ का महाराज, तिकडनं आज्ञा आल्यानंतरच आपण जायचं. आणि मला एक आठवते सर की ती भूमिका जेव्हा मला मिळाली त्यावेळेला तो मला एवढा मोठा महाराजांचा विश्वसनीय सेवक 12 मावळ्यांचा असेल असं मला वाटलं नव्हतं. बरं. हो. आणि मी नंतर विचार केला की मला सरांनी एवढी मोठी जबाबदारी दिली आणि ती पार पाडलीच पाहिजे. म्हणजे त्या डायलॉगामध्ये एवढं जान म्हणते त्याला, जीव आणि ताकद आहे त्या डायलॉगांमध्ये. महाराज काय बोलताय सा? बेल भंडार उचलून अनाथ शब्दात घेतल्या त्याची हरामखोरी कराया.
रांडा पोरांची पोट भराया आणि कपाळाची मडकी बादशाही बाशिंगानं सजवाया हा कान्होजी याला खानाकडे जाईल. हे सतीचं इमान आहे सतीचं. हे सोडलं पाणी घरादारावर, हे सोडलं पाणी बायका पोरावर. ही पोरं तुमच्या पायावर घालाय आलो म्या. बेहतर आहे जे त्यांचा निर्वंश झाला तरी. नाही. खानाचं फरमान मला येतं हो. की कान्होजी जेधे तुम्ही आमच्यात सामील व्हा, नाहीतर आम्ही तुमची मुलं बाळं मारून टाकू. आम्ही तुम्हाला जहागिरी देतो, तुम्हाला वतनदारी देऊ, तुम्हाला काय पाहिजे ते देऊ आम्ही तुम्हाला, पण तुम्ही आमच्यात सामील व्हा. त्यावेळेला मी महाराजांकडे गेलो. मग महाराजांनी माझी समजूत काढली की ठीक आहे, तुम्हाला कान्होजी जेधे तुम्हाला खानांचं फरमान आले, तुम्ही त्यांच्याकडे जा. तुम्ही आमच्यासाठी तुम्ही तुमचा जीव धोक्यात का घालता की तुम्ही तुमची मुलं बाळं मारली जातील आणि शिवाय तुम्हाला वतनदारी मिळते, जहागिरी मिळते. तर ते वाक्य ऐकूनच मला असं कसं तरी व्हायचं की मग नंतर मी महाराजांना म्हटलं, महाराज तुम्ही काय बोलताय असा? पेल भांडार उचलून आणा शब्दा घेतल्या, ती अशी हरामखोरी कराया, पोट भराया आणि कपाळाची मडकी बादशाही बाशिंगानं सजवाया, हा कान्होजी जेधा खानाकडे जाईल. हे सतीचं इमान आहे, सतीचं. आणि ह्या वाक्यावरती साहेब आपल्या ग्राउंडवर जाणता राजाचा प्रयोग चालू असताना 10,000 पब्लिकच्या टाळ्या पडल्या आणि तिथं मला भरून आलं. काय म्हणतोस? हो सर. या भूमिका करत असताना भूमिका, नाटक हे सगळे विषय जरी खरे असले तर हे जे संस्कार आहेत ना, हे सतीचं इमान आहे. सतीचं इमान आहे. कोणी बोलवलं तरी मी तिकडे नाही जाणार, इकडे नाही जाणार. हे सतीचं इमान आहे. Yes. हे जे संस्कार आहेत ना वाक्यांमधले, ते खूप महत्वाचे आहेत. सर माझ्या अंगातला अजून जाणता राजाचा कान्होजी जेधे अजून जात नाही. काय म्हणतो? आपल्या शाळेमध्ये शिवाजी महाराजांची भूमिका केलेले राजेंद्र पवार सर आहेत. मी त्यांना रोज आल्या आल्या असा मुजरा करतो. आजही आणि ते शिक्षक आहेत. ते शिक्षक तुम्ही आहेत. हो सर. वयाने खूप मोठे आहात. हो मी तरी आजही तुम्ही मी मुलं बघत नाही, मी शिक्षक बघत नाही, मी पालक बघत नाही. महाराज तिकडनं सरांची एंट्री झाली की महाराज काय श्रद्धा आहे. आणि ते येऊन माझ्या गळ्यात पडतात. मग अरे काय तो जो प्रसंग आहे मला म्हणतात मिठी मारल्याचा, हो सर, हो. तुम्ही आऊसाहेबांची माणसं, हो. तुम्ही जगदंबेची माणसं, त्याची माणसं. ते भाव अजूनही स्मरणात हो आहेत. सर. अजूनही माझ्या अंगातून खरंच नाही. तुम्ही कुणाला आणि माझ्या पश्चात तुम्ही कुठल्याही शिक्षकांना विचारा, मी रोज मुजरा करतो त्यांना. म्हणजे जाणता राजा हे महान नाट्य एवढं गाजलं की ती लिम्का बुकमध्ये सर त्याची नोंद झाली. आणि त्या लिम्का बुकपर्यंत जायची आमची पात्रता नसताना तुम्ही आम्हाला घडवलं सर. खरं सांगायचं की किती आम्ही नशिबान आहोत. तुमची कामं काय असायची रोजची? आमचं काम रोज झाडू मारणे, हो. वर्गामध्ये वर्ग स्वच्छ करणे, ऑफिस साफ करणे, पाणी भरणे, हे आमचं काम. पण आज आम्ही लिम्का बुकमध्ये जाऊन बसलो म्हणजे आमचं केवढं नशीब तुमच्यामुळं, भाग्य म्हणायचं. तो झाडू, त्या झाडूच्या ऐवजी आता आमच्या हातात तलवार दिली तुम्ही. आणि ती ती मावळ्यांची तलवार दिली म्हणजे काय सांगू का, आयुष्यामध्ये लढण्याचं बळ दिलं. हो सर. ज्यावेळेस आपण हातामध्ये काही अशा प्रकारे तलवार धरतो त्यावेळेस आपल्याला महाराज आठवतात, महाराज आठवतात, शिवचरित्र आठवतं आणि जगण्यासाठीचं लागणारं जे बळ लागतं ना ते आठवतं. आणि प्रामाणिकपणानं महाराजांबरोबर आपण जे काम करतो ते आत्ता तसंच चालू ठेवायचं, ही एक मनात भावना रुजली. केवढा मोठा संस्कार आहे हा. खरंच. नाटक झाल्यानंतर तुम्हाला काही घटना आठवत आहेत? सर नाटक झाल्यानंतर नाटक सुरू व्हायच्या अगोदरचा एक किस्सा सांगतो. आपल्या ग्रंथालयामध्ये मी मेकअप करून असा उभा होतो त्या. हो सर. डोक्यात पगडी, पाठीमागे ढाल, कमरेला तलवार, तो शेलपट्टा बांधलेला आणि खानाचं फरमान आलेलं. ते फरमान ठेवलं? हो, फरमान अडकवलेलं इथं आडवं तलवारीच्या शेजारी.
ती तलवार म्हणजे ते फरमान फाडूनच टाकणार होतं. इतकं भिनलं होतं. हो, इतकं भिनलं होतं. आणि शेजारून दळवी मॅडम चालले होते आपल्या. बर. तर मी दळवी मॅडमला आवाज दिला, म्हटलं मॅडम नमस्ते. आणि त्या बघितलं माझ्याकडं आणि म्हटले भैयाजी तुम्ही. अक्षरशः म्हणजे माझं पात्र जे होतं ना ते मला माहीत पण नव्हतं का मला झुपकेदार मिशा असतील, असा माझा तो पोशाख असेल. ते फोटो मी काढून ठेवलेत अजून आहेत माझ्या मोबाईलमध्ये आहेत. बर. आणि मी आवडीनं सांगत असतो मग पहा माझी भूमिका ही. तर ते असं समजा एखाद्याला दाखवलं एखाद्या नातेवाईकांना किंवा असं, तर ते ओळखू येत नाही ना, तो पेहरावा जो आहे तो ओळखू येत नाही. ते म्हणतात हे तुम्ही नाहीच आहेत, पण निरीक्षण करून पाहिल्यानंतर वा काय भूमिका केली म्हणतात. तर दळवी मॅडमने मला म्हटलं भैयाजी तुम्ही ओळखू येत नाही. आणि अजून एक किस्सा सांगतो सर, नाटक संपल्यानंतरचा. हो. नाटक आपल्या कलाकारांना जो मेकअप करणारे होते हो ते भोरचे. हो. आणि त्यांचं नाव मला आठवत नाही सर आता, पण ते म्हटले म्हणजे मी नाटक याच्यातून स्टेजवरून खाली आलो त्यावेळेला त्यांनी मला मिठी मारली सर. एवढी जोरात मिठी मारली की ती म्हटले तुला मी मिठी का मारली, तुला एक सांगू म्हटले की बाबासाहेब जाणता राजा प्रयोग करतात, त्या प्रयोगामध्ये एवढी जबरदस्त भूमिका कान्होजी जयदेची होत नाही तेवढी तू आज इथे केलीस. तिथंच मी धन्य पावलो सर. आणि एवढा मोठा प्रयोग तुम्ही ह्या शाळेच्या माध्यमातून, पालकांच्या माध्यमातून, शिक्षक सगळे, शिक्षक, शिक्षकेतर, विद्यार्थी, पालक, एवढा मोठा सोहळा होता सर. ती बैलगाडी आणणं, घोडे आणणं, काय वा जे असं. आणि त्यावेळेला तो अक्षरशः ते वर्षच बेशन होतं. आणि ते एवढं वर्षभर आपण कामं करून सर आपला किती टक्के रिझल्ट लागला, 100% रिझल्ट लागला. अजून काय पाहिजे, मुलांनी अभ्यास करून सगळं. खरंय 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 अगदी खरं. म्हणजे काही लोक चर्चा करायची काय आता नाटकामध्येच नुसते चाललेत दिवस आणि रिझल्टचं काय होते काय माहीत. पण सर मुलांनी पण मानावं घेतलं, मुलं पण जोमाने अभ्यास करत होती. आणि त्यावेळेला रिझल्ट लागल्यानंतर मग सगळ्यांचे डोळे उघडले की मुख्याध्यापक असावा तर पुरंदरे सरांसारखा असावा. आणि अजूनही नावं काढतात लोक. अजून काय पाहिजे सर. यावं यावं नाईक यावं. महाराज बोला नाईक. महाराज आम्हासनी वचन देऊन शान खंड्याचा हातपाय तोडलं. नाईक तुम्ही आम्हाला वडिलांच्या जागी आहात. प्रतापगडच्या युद्धी तुमच्यामुळंच यश मिळालं. त्याची ही किंमत. रागवू नका नाईक. खंड्या फितूर झाला. खरं तर त्याच्या धडाचे 4 तुकडे करून 4 चौकी कुत्र्यांना फेकावेत अशी त्याची लायकी. पण नाईक केवळ तुमचा शब्द म्हणून आम्ही मानला, त्याला जिवंत ठेवलं, त्याचं घरदार वाचवलं, त्याचा हातपाय तोडला. होय नाईक. फितुरीसारखा भयंकर गुन्हा करणाऱ्या खंडोजीला काहीही शिक्षा न करताना मोकळा सोडला असता तर लोक म्हणाले असते की या स्वराज्यात कसंही वागलं तरी चालतं, फक्त ओळख वशिला हवा, मग इथं कोणत्याही गुन्ह्यातून सुटता येतं. हे चांगलं ठरेल का नाईक, तुम्हीच सांगा. आमचं चुकलं का नाईक? नाही महाराज नाही, तुम्ही अक्षी बरोबर केलं सा. माझं चुकलं. नाईक तुम्ही आम्हाला वडिलांच्या सारखे.